मका हे पीक महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येतं. पण सध्याला या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे पिकाचं नुकसान होतं आणि उत्पन्न देखील चांगलं येत नाही. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी अळी पडायला सुरुवात झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं आपल्या पिकांची काळजी घ्यावी, कोणतं औषध फवारावं, काय उपाययोजना कराव्यात, तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकऱ्यांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मक्याच्या बाबतीत सर्वात मोठा जो मक्याचा शत्रू आहे तो म्हणजे लष्करी अळी. त्याला आपण इंग्रजीमध्ये फॉल आर्मी म्हणून सुद्धा म्हणतो. ही सध्या मकाचं पीक जे आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि याची पाने कुडतुडून खाण्याची याची लक्षणं आपल्याला दिसतात याच्यामध्ये. आणि याचा सर्वात सोपा उपाय, जर वातावरणामध्ये आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी चांगली असेल तर सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे बायो एजंटचा वापर करणे. यामध्ये नंबर 1 आहे मेटारायझिम रिलाई. याची 50 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामधून तुम्हाला फवारणी करता येईल. दुसरा बायो एजंट आहे बॅसिलस thuringiensis. त्याची 220 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामधून तुम्हाला फवारणी करता येईल. किंवा तिसरी जी सगळ्यात सोपी पद्धत आहे की 5% निंबोळी अर्काची फवारणी करणे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रादुर्भाव फारच जास्त दिसून येत असेल तर तुम्हाला इमॅमेक्टिन बेंझाइड हे जे कीटकनाशक आहे ते 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून तुम्हाला मारता येईल. किंवा थायोडिकार्प 75% याची 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामधून तुम्हाला फवारणी करता येईल. याचबरोबर स्वस्त असं कीटकनाशक आहे ते म्हणजे आझाडिरेक्टिन 1500 ppm. याची सुद्धा आपल्याला 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून तुम्हाला फवारणी करता येईल. शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून द्यायची गरज नाही. आणि आता जे तुम्हाला सांगितलेले रोग कीड आहेत ही तुरळक प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. सर्व दूर असे हे कीड रोग नाहीत. आणि शेतकऱ्याला याच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणजे या किडीचं रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं याचं चांगलं प्रबोधन कृषी विभाग निरंतर करत असतं, प्रसारमाध्यमं करत असतात. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचं व्यवस्थापन सोपं जातं. कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थापन केलं तर तुमचं पीक हे चांगलं होईल आणि उत्पन्न देखील चांगलंच येईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.